श्री गुरुदेव दत्त. नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्तोटकं वातिकारमन्यान् अस्मद्गुरून् सन्ततमानतोऽस्मि. दत्तात्रेयी ब्रह्मविद्यासंवेद्यानन्दविग्रहं त्रिपान्नारायणाकारं दत्तात्रेयमुपास्महे. दत्तात्रेयसमारम्भां वासुदेवानन्दमध्यगाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः. गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीगुरुदेव दत्त. आपण दत्तात्रेयांच्या या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती दत्तात्रेयांच्या 16 अवताराची माहिती घेत आहोत. त्यामध्ये आपण आत्ता दत्तात्रेयांचा 10वा अवतार जो मायामुक्त अवधूत नामाचा त्याबद्दल पाहत होतो. तर ते शील नावाच्या एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षेच्या वेळेला आपल्यासोबत कुत्रा घेऊन भिक्षेच्या ताटापाशी पोचलेत. त्यावेळा तिथल्या असलेल्या ब्राह्मणांनी त्यांचा धिक्कार केला. त्यानंतर ते तिथून, परंतु शील ब्राह्मणाच्या लक्षात आलं की हे दत्त महाराज आहेत. त्यांनी त्यांचा आदर केला. आपले गुरु आहेत आणि ते अशा प्रसंगी आले आहेत, हे आपलं भाग्य आहे असं जाणून महाराजांना त्यांनी आसन दिलं आणि अर्घ्यपाद्य इत्यादी देऊन त्यांची पूजा केली आणि त्यांना श्राद्धासाठी बनवलेलं अन्न हे सर्वप्रथम त्या अवधूत गुरु महाराजांना दिलं. हे पाहून, हा इतका अधर्म पाहून ते ब्राह्मण आणखीन चिडले आणि त्यांनी अकांड तांडव सुरू केला. ते पाहून गावातले इतर लोकसुद्धा त्या ठिकाणी आले आणि अशा वेशामध्ये सोबत कुत्रा घेऊन स्वयंपाकघरामध्ये अन्नाच्या ताटाजवळ गेलेल्या त्या व्यक्तीचा त्यांनी होईल तितक्या तीव्र शब्दामध्ये धिक्कार केला. त्यामध्ये एक वाक्य असं दिलं त्यांनी की रे दुष्टवर्णहीन स्वम कथमत्रागतोसी वै ब्रह्म कर्म विनाशाय कस्ते वद पराक्रमः. रे दुष्टा वर्णहीना, तर तू इथं कसा आलास? ब्रह्मकर्माचा विनाश करण्यामध्ये, म्हणजे जे ब्रह्मप्रीत्यर्थ काम चालू असतं त्याचा विनाश करण्यामध्ये तुझा कोणचा पराक्रम आहे? थोडक्यात हल्लीच्या याच्यामध्ये हे एवढं करून तुम्ही काय मिळवलं असं सौम्य शब्दामध्ये त्यांनी विचारलं. त्यावेळेला अवधूत त्यांचा काही एक थोडासा संवाद घडतो. त्यावेळेला अवधूत म्हणतात, ब्रह्मकर्म विनाश असा शब्द त्यांनी वापरला. अवधूत म्हणतात की हे ब्रह्म आणि हे कर्म म्हणजे काय आहे? त्यावेळेला ते तिथले उपस्थित सांगतात की ओमकार हा ईश्वराचं स्वरूप आहे. ओमकार हा सर्वप्रथम व्यक्त झाला आणि त्यापासून ओमकारातून वेदविस्तार झाला आणि त्याच वेदानं हे नित्यकर्म सांगितलेलं आहे, नैमित्तिक कर्म सांगितलेलं आहे आणि ते आम्ही ह्या ठिकाणी आश्रित आहोत. त्यामुळे आम्ही वेदाची पर्यायाने ओमकाराची आणि ते ओमकार असलेल्या परमात्म्याची त्या परमात्म्याच्या आज्ञेचं आम्ही पालन करत आहोत. तेच हे ब्रह्मकर्म आहे. त्यावेळेला तो भिक्षू दत्तात्रेय म्हणतात, मी वेद जाणत नाही आणि त्यांनी पूर्वी काय केलं हे सुद्धा मला ठाऊक नाही, ते तुम्ही सांगा. त्यावेळेला ते म्हणतात की वेद हे तत्वतः एक आहेत, पण ब्रह्मदेवांनी त्यांची सुरक्षा व्हायच्या दृष्टीनं, ते टिकण्याच्या दृष्टीनं त्याचे 4 भाग केले. परंतु तू ते ऐकण्यास लायक नाही आहेस. तुझं हे वर्तन, तुझा हा वेश पाहून तुला ते मी सांगू इच्छित नाही. आम्ही तुला हे कशासाठी सांगू? त्यावेळेला महाराज म्हणतात, दत्त महाराज म्हणतात, मला ठाऊक आहे, मला तो अधिकार नाही, कारण मी माया मुक्त अवधूत आहे. मी अशा कोणत्याही मायेमध्ये बद्ध नाही आहे. तर आणि हे वेदाविषयी तुम्ही जे सांगू इच्छिता तर त्रैगुण्यविषयी हा वेद हा, तर वेद हा त्रिगुणात्मक आहे आणि मी त्रिगुणातीत आहे. त्यामुळे मी त्रिगुणात्मक अशा कोणत्याही वस्तूला स्पर्शही करत नाही. ही त्रिगुणात्मक सृष्टी माझ्या मागून कुत्र्याच्या रूपात येत आहे. यावेळेला महाराज म्हणतात, आपण ह्या प्रसंगी आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून जसे वेद बोलवले होते तोच प्रसंग ह्या ठिकाणी घडलेला आहे. तर महाराज म्हणतात की त्रिगुणात्मकाला मी स्पर्श पण करत नाही, कारण मी त्रिगुणातीत आहे. ही त्रिगुणात्मक सृष्टी जी आहे ती ही माझ्या मागं कुत्र्याच्या रूपात येत आहे. तुम्ही जे काय म्हणता आहात, जे काय तत्त्वज्ञान सांगता आहात ते ह्याला विचारा, असं म्हणून महाराजांनी आपला तो धिप्पाड असा काळा कुत्रा त्या सर्वांच्या समोर उभा केला. त्यावेळेला त्या लोकांना हा कुत्रा सर्व विद्या, सर्व वेद, सर्व शास्त्र हे जाणतो आहे असं म्हणून महाराजांनी त्याला आज्ञा केली. त्याला स्पर्श करून महाराज म्हणतात, पठ वेदान क्रमादिती, म्हण वेद म्हणले महाराज त्या कुत्र्यावर हात ठेवून. असं म्हटल्याबरोबर त्या कुत्र्यांनी आपल्या तोंडातून वेदांग सूत्र उच्च स्वरामध्ये शुद्ध स्वरूपामध्ये म्हणून दाखवली. त्यानंतर हा प्रसंग इथं घडत असताना
त्या शील ब्राह्मणाचे जे पितर स्वर्गामध्ये होते ते त्या ठिकाणी आले आणि ह्या सर्वांच्या समक्ष त्या पितरांना दत्त महाराजांनी मुक्ती दिली आणि त्यांना त्या पितरांना आपल्या शरीरामध्ये मग्न केलं, त्या आपल्यामध्ये समाविष्ट केलं आणि त्यांना मुक्ती दिली. हे पाहून तिथं उपस्थित असलेल्या सर्व लोकांचा, सर्व पंडितांचा गर्वपरिहार झाला. सर्वांनी क्षमा मागितली आणि महाराजांनी त्यांना यथार्थ उपदेश करून दत्त संप्रदायाची योगदीक्षा दिली. ह्यानंतर त्या सर्वांनी प्रार्थना केली की अशीच नेहमी तुम्ही आम्हावर कृपादृष्टी ठेवा. जेव्हा आमच्या हातून प्रमाद घडेल, परमार्थ मार्गावरून आम्ही स्खलित होऊ, आम्ही पथभ्रष्ट होऊ, त्यावेळा आपण असं स्वतः येऊन आमचं उद्धरण करा, आम्हाला मार्गावर आणा, आम्हाला यशबुद्धी धन आयुष्य आरोग्य द्या, असं त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली. ही गोष्ट जशी बाहेर पडली की इतका मोठा चमत्कार या शील ब्राह्मणाच्या घरामध्ये साक्षात दत्तात्रेयाने येऊन केलेला आहे, तेव्हा सर्व लोक त्याच्या घरामध्ये गोळा होऊ लागले. अशा वेळेला ह्या सर्वांच्या घोळक्यात राहून ही नवी उपाधी मागे लागून घेण्यापेक्षा महाराज त्या ठिकाणी निघून अरण्यात निघून गेले. ह्या ठिकाणी महाराजांच्या 16 अवताराव्यामधला अवतारातील 10वा अवतार झाला. पुढचा 11वा अवतार हा मायायुक्त अवधूत. आपण आत्ता पाहिला मायामुक्त अवधूत, जो मायेपासून मुक्त आहे. आता हे जे ध्यान आहे हे मायायुक्त अवधूत, ज्यांनी माया धारण केलेली आहे. हे आहेत मायामुक्त की ते मायेला स्पर्श करत नाहीत, तर ते आहेत की मायायुक्त आहेत. असा हा अवतार आहे. हा 11वा अवतार आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शुक्रवारी हा अवतार घडलेला आहे. तर आपण मागच्या अवतारात पाहिलं की लोकांची उपाधी, लोकसंग्रह, लोकांची गर्दी वाढती आहे म्हटल्यानंतर महाराज त्या घरातून निघून जंगलात पळून गेलेत आणि त्यांच्या मागून ही सर्व लोक मागं लागलेले आहेत की ह्यांच्याकडून आपल्या कामना पूर्ण होणार आहेत. जसं त्या तळ्याकाठी घडलं होतं तसेच लोक अरण्य तोडत त्यांच्या मागे चाललेत. त्यावेळेला त्या अरण्यामध्ये अनेक क्रूर जनावर आहेत, भुजंग आहेत, वाघ आहेत किंवा मोठमोठ्या काटेरी वनस्पती आहेत. पण अशा कशाचंही भय न बाळगता आपल्याला त्या व्यक्तीकडनं काही कामनांची पूर्ती करून घ्यायची आहे. त्यांच्या मागं जाण्यानं आपल्याला सगळं काही मिळणार आहे. इतक्याच एका हेतूनं ती माणसं हे सगळे दुःख सहन करत दत्त महाराजांच्या मागणं जात आहेत. असं करून शेवटी ते प्रभूंच्या जवळ पोचले आणि कोणी त्यांच्याकडं पुत्र मागते, कोणी पैसा मागते, कोण कीर्ती मागते, कोण आरोग्य ऐश्वर्य मागते. त्यावेळेला अशा वेळेला हे सर्वजण अशा स्वरूपाचं मागतायत म्हटल्यानंतर जे त्या तळ्यामधून आपण मागच्या प्रवचनात पाहिलं की तळ्यामध्ये एका युवतीसह महाराज असे प्रगटले, तसंच ह्या ठिकाणी घडलं. हा जो अवतार आहे मायायुक्त अवतार, मायायुक्त अवधूत. ह्या वेळेला महाराजांचा श्यामवर्ण आहे, म्हणजे काळा वर्ण आहे. अत्यंत तरुण असे ध्यानमग्न महाराज आहेत आणि त्यांच्या वामांकावरती म्हणजे डाव्या मांडीवरती एक सुंदर असे सुस्वरूप तरुणी आहे आणि त्यावेळेला हे त्याला घेऊन बसलेले आहेत. आणि ह्या लोकांचं ह्या धर्मामध्ये, परमार्थामध्ये, साधनेमध्ये कोणाचंही लक्ष नाही आहे आणि सर्वजण कामनापूर्तीसाठी आपल्या मागं लागलेले आहेत. तर त्यांना आता आपल्यापासून बाजूला करायचं आहे एवढ्या एका हेतूनं पुन्हा मागच्या वेळेसारखं महाराजांनी आपल्यामध्ये अनाचार कसे आहेत, आपण भ्रष्टाचारी कसे आहोत हे दाखवण्याचा एक प्रपंच मांडलेला आहे आणि हे असं रूप धारण केलं. त्यावेळेला हे ध्यानमग आपली ध्यानावस्था बाजूला ठेवून ते आपल्या नटेश्वराप्रमाणे, नटराजाप्रमाणे त्या युवतीबरोबरती गाण्यासहित सुस्वर असं नृत्य करू लागले. तरीसुद्धा तिथून लोक जात नाही आहेत. असं पाहिल्यानंतर मद्य मांस अशा प्रकारचे अभक्ष्य त्या ठिकाणी आणून त्याने ठेवले. तेव्हासुद्धा तिथून कोणी गेले नाहीत. त्यावेळेला मी किती अमंगल आहे, मी किती अनाचारी आहे, मी किती भ्रष्ट आहे, हे वेगवेगळ्या पद्धतीनं महाराजांनी त्या लोकांना सांगायचा प्रयत्न केला. परंतु काही वेळापूर्वीच महाराजांच्या सामर्थ्याची प्रचिती आलेल्या त्या सगळ्या लोकांनी हा कुठलाही विषय मानण्यास नकार दिला. त्यांनी प्रत्यक्ष अनुभूती घेतली की हा महात्मा काय आहे, त्यामुळे कोणीही तिथून जायला तयार नाही आहे. तरी महाराज सांगतात की मी असा वाईट वागत असताना मीच जर दुःखी आहे, कारण कधीही संगात संजायते का महा, ती मालिका आहे की शेवटी माणसाचा त्यात नाश होतो. तर मी असा व्यभिचारी आहे आणि मीच पापाला जात असताना तुमचा उद्धार मी कसा करेन, मी तुम्हाला सुख कसं देईन. त्यावेळेला काही लोकांना ती बोलणं पटलं, काही जण गेले. परंतु ते गेल्यानंतर जे शुद्ध भक्तीचे, जे महाराजांचे निस्सीम उपासक त्या ठिकाणी होते, त्यांना महाराजांनी सांगितलं की वैराग्य, हे माणसाला वैराग्य आणि विवेक ह्या दोन गोष्टी ह्या परमार्थाला अत्यंत गरजेच्या आहेत आणि विषयासक्ती हा परमार्थातला फार मोठा धोका आहे, हा फार मोठा काट आहे. तर हे असू नये. श्रद्धा, भक्ती, ज्ञान आणि समाधी संपत्ती ह्यामुळे माणसाच्या मनातील संसार हा मुक्त होतो, संसार बंध नष्ट होतो. म्हणून
नेहमी म्हणाले, महाराज सत्संगती करावी किंवा संतांनी लिहिलेले ग्रंथ हे व्यवस्थित वाचावेत. वाचत असताना त्यावर चिंतन करावं, म्हणजे ते ग्रंथ आपल्या मनोभूमिकेत पाझरतात आणि खोलापर्यंत जातात. त्याचा आपल्या हृदयावरती मनावरती परिणाम होतो. त्यासाठी त्याचं चिंतन करावं. एकाग्रपणे त्यांनी प्रतिपादन केलेल्या किंवा आपल्या उपासदेवतेचं ध्यान करावं. कारण ते म्हणजे आपण ज्या तत्वातून बाहेर आलेलो आहोत, तर ज्या ईश्वरी तत्वातून आपण जीवात्मा ह्या अवस्थेत आलो आहोत, तर ह्या जीवात्म्यातून पुन्हा देवाच्या ठिकाणी त्या मूळ स्वरूपात जाणे म्हणजे हे त्या ठिकाणीच आपल्याला जायचं आहे असं सांगून ह्या सर्व यात्रेसाठी, माणसाच्या जीवनयात्रेसाठी काय गरजेचं आहे हे महाराजांनी थोडक्यात सांगितलं आणि त्यांना अनुग्रह देऊन कृतार्थ केलं. हा मायायुक्त अवधूत अवतार 11वा होता. तर आपल्या पूजेच्या पद्धतीनुसार त्यासाठी मध किंवा मधुर पदार्थ वापरण्याची पद्धत आहे. ह्यानंतर दत्तात्रेयांचा 16 अवतारातला 12वा अवतार आदिगुरु दत्तात्रेय नावानं अवतार झालेला आहे. हा आषाढ पौर्णिमेला झालेला आहे, शनिवारी. म्हणून दत्त संप्रदायामध्ये शनिवार गुरुवार हे पण महत्त्वाचे असतात. पौर्णिमा महत्त्वाचे आहेत, कारण बहुतांशी अवतार हे पौर्णिमेला झालेले आहेत, गुरुवारी आहेत, शनिवारी आहेत. तर असा हा आदिगुरु दत्तात्रेयांचा अवतार. तर दत्तात्रेयांचा जो अलर्क नावाचा शिष्य आहे, आपण दत्तात्रेयांच्या शिष्यांची मालिका प्रथम पाहिलेली आहे. तर प्रल्हाद, अलर्क, ध्रुव दत्तात्रेयांचे एक शिष्य आहेत, किंवा परशुराम आहेत, तर यदुराजे आहेत, तर असे शिष्य आहेत. तर ह्यात हा मदालसा नावाच्या दत्त महाराजांच्या एका शिष्याचा हा पुत्र आहे, ह्याचं नाव अलर्क आहे. तर ह्याला योग सांगण्यासाठी महाराजांनी हा अवतार घेतला. तर हे मदालसेला झालेले जे पुत्र होते, त्यातला हा जो मुलगा आहे हा अतिशय सात्विक आहे, धार्मिक आहे आणि प्रजापालन तत्पर आहे. प्रजेचं मुलाप्रमाणे पालन करतोय, परंतु त्या राज्याच्या वैभवामध्ये तो इतका गर्क झाला आहे की त्याला आपल्या मानवी जीवनाचं ध्येय ह्याचा विचारच नाही आहे जास्त, अशी त्याची परिस्थिती निर्माण झाली. तो त्या सुखामध्ये अंध झालेला होता, लोलूप झाला होता. अशा वेळेला त्याचा एक भाऊ, त्याचं नाव सुबाहू नावाचा होता. तर त्यानं आपल्या ह्या भावाची भावाची बुद्धी ही पुन्हा परमार्थावर आणण्यासाठी काशीच्या राजाला बरोबर घेऊन ह्या अलर्काच्या राज्यावरती हल्ला केला. त्यावेळेला त्यानं अत्यंत निकराने त्या हल्ल्याला तोंड दिलं, परंतु तो वेढाच काशीराजाचा इतका घट्ट होता की त्यातून त्यांची रसद बंद झाली आणि त्याच्या प्रजेचे अतिशय हाल होऊ लागले. आपल्या प्रजेचं पित्याप्रमाणे पालन करणाऱ्या त्या राजाला हे पाहवना. तेव्हा त्याला एका गोष्टीची आठवण झाली की त्याची आई जी होती मदालसा, जी दत्तभक्त होती, तिनं त्याला असं सांगितलेलं होतं की जेव्हा तुला फार मोठं संकट येईल तेव्हा तिने त्याच्याकडे एक पेटी दिली आणि ह्या पेटीमध्ये जे आहे ते तू वाच, असं त्या मदालसेनं अलर्काला सांगितलं होतं. अलर्काला आईच्या त्या चीज वस्तूची आठवण झाली. अलर्कानं जाऊन ती पेटी उघडली. त्या पेटीमध्ये पाहतो तो एक उपदेशाचा श्लोक मदालसेनं अलर्कासाठी आपत्काळी लिहून ठेवलेला होता. तो होता, त्याज्य सर्वात्मना संगहा सचेत त्यक्तुं न शक्यते ससद्भिः सहकर्तव्यो संतो दुस्संग भेषजम. हा त्यात पहिला श्लोक होता. ती म्हणते की संग म्हणजे कोणत्याही वाईट लोकांची संगत ही सर्वात्मना त्याज्य ही अशी संगत कधीही करू नये, कोणाचाच संग कधी करू नये. सचेत त्यक्तुं न शक्यते, तो संग जर टाळणं तुम्हाला शक्य नसेल तर सद्भिः सहकर्तव्या, तर अशा वेळा आपल्याला कोणाचीच तर संगत करायचीच जर आहे तर ती चांगल्यांची, संतांची, सद्विचारांची संगत कर. कारण का तर संतो दुस्संग भेषजम, तर संत, सत्पुरुष किंवा सद्ग्रंथ हे दुस्संग म्हणजे वाईट संगतीवरचं औषध आहे. म्हणजे वाईट संगत टाळण्यासाठी चांगली संगत धर, असा आईने त्याला पहिला उपदेश केला होता. तर दुसरा होता कामसर्वात्मना हेयो हातून चेत शक्यतेन सहा मुमुक्षां प्रतिकर्तव्या सैवा कामार्थ भेषजम. तर असंच दुसरं की कामना, वासना ह्याचा सर्वार्थानं त्याग कर. ते जर शक्य नसेल तर मुमुक्षा म्हणजे मुक्तीची इच्छा, मुक्तीची कामना आणि त्याप्रती असणारं सर्व कर्तव्य कर. कारण सैवा कामार्थ भेषजम, तर मुक्तीची मुमुक्षत्वाची प्राप्ती हीच कामनांचा त्याग करविते. असे 2 तिनं मोठे उपदेश त्याला लिहून ठेवले होते. ते वाचून त्याला आपल्या राज्याविषयी विरक्ती निर्माण झाली. हे आपण केलेल्या आपल्या कृतीविषयी त्याला अतिशय उबग आला आणि त्यानं त्या सगळ्या विषयाचा त्याग केला. ते राज्य सोडून देऊन तो सह्याद्रीमध्ये गेला की आपल्या आईचे जे गुरु होते दत्तात्रेय ते सह्याद्रीवर असतात हे जाणून तो त्या ठिकाणी सह्याद्रीवर निघाला आणि त्या ठिकाणी त्याला आदिगुरु दत्तात्रेयांचं दर्शन झालं.
आणि त्या अलर्काला दत्तात्रेयांनी संसाराच्या मिथ्या मायेचं, इथल्या वैभवाचं, इथल्या वासनेचं विफलत्व सगळं सांगितलं आणि श्रेष्ठ असं काय आहे मानवी जीवनामध्ये हे सगळं महाराजांनी त्याला उपदेश केला, ब्रह्मोपदेश केला. ह्यानंतर दत्त महाराजांची त्यानं निष्ठेने श्रद्धा केली, दत्त महाराजांची कृपा संपादन केली आणि त्यांचा पूर्ण आशीर्वाद घेऊन तो पुन्हा महाराजांनी त्याला आपल्या राज्याकडे पाठवलं. तो सुबाहूकडे आला आणि त्यानं सांगितलं की सुबाहू हा अलर्काचा भाऊ आहे. त्याला अलर्क म्हणतो की सुबाहू हे राज्य मला नको आहे, हे राज्य सगळं तू घे. तेव्हा त्याला सुबाहू सांगतो की निरपेक्ष भावनेनं आणि निष्कामतेनं अत्यंत एक राज्याचं दायित्व म्हणून, राजाचं कर्तव्य म्हणून तूच हे राज्य कर असं म्हणून त्या सुबाहूनं सुद्धा त्याला राज्य दिलं. अशा प्रकारचा हा आदिगुरु दत्तात्रेयांचा अवतार 12वा झाला. ह्यानंतर दत्तात्रेयांचा ते 16 अवतारातील 13वा अवतार शिवगुरू, ज्याला शिवदत्त म्हणतात. तर हा श्रावण महिन्यामध्ये अष्टमीला, श्रावण शुद्ध अष्टमीला सोमवारी झालेला अवतार आहे. तर एकदा दत्त महाराजचे माहुरात जन्म झाला असं प्रसिद्ध आहे. तर माहुरात दत्त महाराज एका बालरूपामध्ये जटा सोडलेल्या आहेत आणि एका झाडाखालती, त्याला आमलक, कृष्णामलकी वृक्ष म्हणतात. तर माहुरात ते स्थान आहे की ज्या ठिकाणी दत्त महाराज राहत असत. अत्री अनुसूयेचा आश्रम आहे, एकीकडं रेणुकादेवीचा आश्रम आहे, त्या ठिकाणी मातृतीर्थ, पद्मतीर्थ, सर्वतीर्थ अशी तीर्थ आहेत. आणि कृष्णामलकी तर काळे आवळ्यांचं झाड आहे, काळे आवळे ज्याला लागतात असं त्याला कृष्ण आणि आमलक म्हणजे आवळा, तर हे असं झाड आहे. तर ह्या कृष्णामलक वृक्षाच्या खालती दत्त महाराज वेदाचं पठण करत होते. त्यावेळेला तिथून एक पिंगल नाग नावाचा अत्यंत विद्वान आणि अत्यंत सनातनी कट्टर असा कर्मकांडी ब्राह्मण चालला होता. त्यानं त्या तेजस्वी तरुण मुलाला, तो व्रात्य होता, त्याच्या अंगावर अशी काही चिन्ह होती की धड तो ब्रह्मचारी नाही आहे, धड गृहस्थ नाही आहे, धड वानप्रस्थ नाही आहे, धड संन्यासी नाही आहे, बरोबर त्याच्या स्त्री पण आहे. तर त्याचा अमंगळवेश विचारून त्यांनी विचारलं की तू कोणत्या आश्रमाचा आहेस? हे सोबत पत्नी आणि मध्य आहे, हे कुठल्या आश्रमातलं दिसत नाही आणि असं असताना सुद्धा तू वेदाचा पाठ करतोस, तर हे कसं शक्य आहे, हे का करतोस तू? त्यावेळेला दत्त महाराजांनी सांगितलं की तुम्हाला जे ठाऊक असलेले 4 आश्रम आहेत, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यस्त, ह्या परता माझा 5वा पंचम आश्रम आहे, ज्याला अवधूत आश्रम म्हणतात. ह्या अवतारामध्ये आप आणि पर म्हणजे माझे आणि दुसऱ्याचे असा भाव असत नाही, तर सर्वत्र समदृष्टी असते. आत्मसाक्षात्कार हा या आश्रमाचा मुख्य भाग आहे. तर मनशुद्धी, कर्माने मनशुद्धी करायची आणि विषयाची वासनांचं निर्मूलन करणे आणि अंतर्मुख होऊन नेहमी आत्मरूपाशी तल्लीन असणे, असं जर वागलं तरच शांती, समाधान आणि शाश्वत सुख लाभेल, असा माझा हा आश्रम आहे. पिंगलांनी जाणलं की हा दत्तात्रेय आहे आणि ह्यांच्या दर्शनाने आपण धन्य झालो असं म्हणून त्यांनी दत्तात्रेयांना शरण गेले. अशा प्रकारे पिंगलांना दत्तांचे वरदान लाभले आणि ह्या पिंगलाच्या उपदेशासाठी शिवगुरू नावाचा हा दत्तात्रेयांचा अवतार माहूरमध्ये घडला. हा महाराजांचा 13वा अवतार होता. यानंतर दत्त महाराजांचा देवदेवेश्वर, ज्याला देवदेव म्हणतात, हा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला शुक्रवारी झाला. म्हणून माहूरच्या आंबेजोगाईच्या दासोपंतांच्या संप्रदायामध्ये देवदेव दत्त म्हणतात. तर तो देवदेव हा त्यांचा अतिशय महत्त्वाचा उपास्य दैवत आहे. तर ह्याच माहूर क्षेत्रामध्ये शतानंदावरती अनुग्रह करण्यासाठी दत्त महाराज हे नर्मदा पर्यटन करीत सह्याद्रीवरती प्रिय अशा माहूरगडावर आले. त्या ठिकाणचं निसर्गरम्य अशी वृक्षराजी, पशुपक्षी, ते रमणीय प्रदेश, तिथली तिथलं पावित्र्य, तिथली प्रासादिकता पाहून महाराज त्या ठिकाणी कृष्णामलकी क्षेत्रामध्ये राहत असताना त्या ठिकाणी एकदा देवदेवता आणि शतानंद हा आला. त्या ठिकाणी त्या सर्व देवतांना आणि शतानंदांना महाराजांनी अनुग्रह दिला, त्याची सर्वांनी स्तुती केली. तर देवांचाही जो देव आहे म्हणून त्याला देवदेवेश्वर, देवांचाही ईश्वर अशी त्यांना उपाधी मिळाली. म्हणजे सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ दत्त आहेत असं स्थान माहूरला आहे आणि असा मान देवतांमध्ये दत्त महाराजांचा आहे. देवदेवेश्वर दत्तात्रेय हा महाराजांचा 14वा अवतार झाला. ह्यानंतर दिगंबर नावाचा दत्त महाराजांचा 15वा अवतार आहे. हा आश्विन शुद्ध पौर्णिमेला बुधवारी झाला. 16 अवतारापैकी हा 15वा अवतार आहे. तर आपण ज्या विषयावर चर्चा केली की भगवान गोपाळकृष्णांची मूळ पूर्वज जे यदुराजा होते, जे चंद्रवंशातले होते, तर ह्यांच्यासाठी महाराजांनी हा अवतार घेतला. तर कावेरी नदीच्या परिसरामध्ये डोंगराळ प्रदेशात त्या यदुराजांना दत्त महाराजांचं दर्शन घडलं, ह्या अवधूताचं दर्शन घडलं. त्या अवधूताला यदुराजाने नमस्कार केला आणि ते म्हणतात की भगवान
ह्या वयामध्ये आज आपण सर्व सृष्टीमध्ये पाहतो की सांसारिक सुख आणि कामना वासना मिळवण्यासाठी, देहाची सुख मिळवण्यासाठी माणूस काय काय कष्टामध्ये आहे, किती प्रकारचे प्रयत्न करत आहे, तर आणि त्याला आणखीन त्याची वासना वाढतीच आहे. परंतु तुम्ही मात्र कसली तुमच्याकडे कामना नाही आहे, तुम्हाला कसलाही हेतू ध्येय नाही आहे, तुम्ही अत्यंत शांत दिसता आणि इतकी सुख मिळून ती भोगत असतानासुद्धा त्या माणसाकडे तृप्ती नसते, तो अतृप्त असतो, तो आशाळभूत असतो. तर असं असताना तुमच्याकडं काहीही नाही आहे, तुम्हाला कसली अपेक्षा नाही आहे, असं असताना तुम्ही तृप्त का? तुम्हाला कसली इच्छा होत नाही काय? तुम्हाला कसली वासना नाही काय? तर राजभोग असूनसुद्धा राजासारखा मनुष्य दुःखी असतो, मग काहीच नसताना तुम्ही सुखी कसे, असा महाराजांना प्रश्न विचारला. तेव्हा दत्त महाराजांनी त्यांना आपल्या 24 गुरूंची नावं सांगितली. आपल्या सर्वांना ठाऊक आहेत की महाराजांचे 24 गुरु हे इतके सृष्टीतून दिसेल त्या गोष्टीतून ज्ञान मिळवण्याची माणसाची एक जिज्ञासा असते की समोर आलेल्या प्रत्येक माणसाकडनं समय काळ हा माणसाचा शिक्षक असतो, असं एक वाक्य आहे. तसं चराचरात भगवंताने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू ही काहीतरी आपल्याला शिकवते, हा विचार सर्वप्रथम दत्त महाराजांनी मांडला. म्हणून दत्त महाराजांचे 24 गुरु आहेत, पण काही जर आपण त्यातल्या गोष्टी विचारपूर्वक पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की दत्त महाराजांचा प्रथम गुरु हा सागर आहे. महाराज म्हणतात दत्त महाराजांचा सर्वप्रथम गुरु हा महाराज. आकाशाधिक 24 गुरु आहेत महाराजांचे. आपण त्यातले काहीच महाराजांचे गुरु पाहू की त्यातून आपल्यालासुद्धा कळेल की ह्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत. तर ह्यामध्ये महाराजांचा पहिला गुरु आहे हा आकाश. तर आकाश हे असतं की सर्व गोष्टीमध्ये आकाश आहे, आपल्याला ठाऊक आहे. प्रत्येक जिथं पोकळी आहे तिथं आकाश आहे, असं प्रत्येक गोष्टीत आकाश असूनसुद्धा ते सर्व गोष्टीमध्ये लिप्त होत नाही, कोणत्या गोष्टीमध्ये लिप्त होत नाही. तर सर्वात असून सर्वापेक्षा निराळा आहे असा आपला आत्मा आहे, अशी महाराजांनी धारणा दिली. आणि ह्यापासून आकाश हा महाराजांचा गुरु आहे. ह्यानंतर जल, पाण्याबद्दल महाराजांनी सांगितलं की एक स्वच्छता आणि एक विशेष गोडी, माणसाला तृप्त करण्याची जी तिची क्षमता आहे, हा गुण मी पाण्याकडून घेतलेला आहे. महाराज प्रत्येकाकडून कुठला गुण घेतला, म्हणजे प्रत्येकाकडनं कसं गुरुपण महाराजांनी मिळवलं आहे. एवढे सगळे गुरुचे गुण घेऊन महाराज गुणसंपन्न झाले. आपण आता पाहिलं की जलापासून महाराजांनी काय गुण घेतला. त्यानंतर त्यांनी सांगितलं की चंद्र महाराजांचा गुरु आहे. चंद्राबद्दल ते म्हणतात की चंद्र हा अमावस्येला कमी होत जातो, पौर्णिमेला वाढत जातो. तसा देह हा बालपणी लहान असतो, तरुणपणी पुष्ट होतो आणि म्हातारपणी पुन्हा तो वृक्ष होत जातो. तर हे देहाचे विकार आहेत, आत्म्याला असं काही होत नाही, हे मी चंद्रापासून बोध घेतला. हा चंद्र त्यांचा गुरु आहे. त्यानंतर सूर्य, तरी सांगतात की सूर्य हा पृथ्वीवरती उन्हाच्या हाताने, किरणांच्या हाताने पृथ्वीचं जल शोषून घेतो आणि पुन्हा पावसाच्या रूपाने पृथ्वीला संपन्न करण्यासाठी तेच जल परत पाठवतो. ह्यानुसार आपण कष्टाने मिळवलेलं वैभव, जी संपत्ती असती ती परोपकारासाठी देऊन टाकावी. काय विचार आहे, तर आपण कष्टाने मिळवलेली संपत्ती परोपकारात देऊन टाकावी. तर उदास व्यवहार वेच करी, असं जे संतांनी म्हणलेलं आहे की त्यात स्वार्थ न बघता गरजू माणसाला धन दिलं पाहिजे. महाराज म्हणतात ही गोष्ट मी सूर्याकडून शिकलो. त्यानंतर महाराजांनी सांगितलं की कपोत पक्षी याचा मी आदर्शकार घेतला. तर कपोत पक्षाबद्दल ते म्हणतात की अतिशय कोणावरही स्नेह करू नये, कारण कपोत पक्षाला पकडत असताना तो सापडत नाही म्हणून त्याच्या पिल्लाला धरून ठेवलं आणि पिल्लासाठी तो पक्षी पुन्हा गेला आणि दोघांनाही पकडलं. त्यामुळे ते म्हणतात की एखाद्याच्या मोहामुळं, एखाद्याच्या प्रेमामुळं आपण कशात तरी अडकतो, हे अवधूताला योग्य नाही आहे, हे संन्यासाला योग्य नाही आहे. म्हणून हा गुणधर्म मी कपोतापासून घेतला. तर अजगर हा महाराजांचा एक गुरु आहे की जो जे यदृच्छा लाभाने जे काय त्याला खायला मिळतं तेवढंच तो खातो आणि बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये तो न पडता स्वस्थ असतो. असं जे काही भिक्षांना मिळेल ते खावं आणि आपल्या आत्मचिंतनामध्ये मग्न असावं. हा गुण मी अजगराकडून घेतला. तर ते म्हणतात समुद्र हा असा आहे की भरपूर पाऊस झाला म्हणून समुद्र वाढला आहे आणि फार ऊन झालं म्हणून समुद्र आटला आहे, असं कधी आपल्याला पाहायला मिळत नाही. तो खोल असतो, अनंत असतो, अपार असतो. तर त्याप्रमाणे असलं पाहिजे. आपण आपल्याकडं काही संपत्ती आली किंवा तपश्चर्या जरी आपल्याकडं तपोबळ वाढलं तरी आपण फुलून जाऊ नये आणि थोडीफार संपत्ती किंवा वाईट दिवस आले तरी आपण वाळून जाऊ नये, आपण खिन्न होऊ नये. ही गोष्ट महाराजांनी समुद्राकडून शिकली. केवढा मोठा विचार. आपण समुद्र नेहमी पाहतो, परंतु आपल्या मनामध्ये असा विचार कधीही येणार नाही, कारण असा विचार करण्याची, समोर दिसणाऱ्या वस्तूकडं एका तात्विक दृष्टिकोनातून बघण्याची दृष्टी आपल्याकडं नसते, कारण तसा आपल्याला विचार कोण दिलेला नाही आहे. तर ह्यासाठी सद्ग्रंथ वाचावेत, चांगले संतांचे विचार वाचावेत, असं महाराजांनी सांगितले. ह्यानंतर महाराज सांगतात की पतंग नावाचा जो कीटक असतो
की हा ज्योत दिव्याची हलते तिच्यावर झडप घालतो आणि मृत्युमुखी पडतो. ह्या पतंगापासनं मी विषयावरती आसक्त होत नाही, कारण विषयावरती जाऊन मनुष्य स्वतःला जाळून घेतो हे मला ठाऊक आहे, म्हणून मी त्याच्यापासून लांब राहिलेलो आहे. मधमाशी हे महाराजांनी एक पुढचा गुरु सांगितला आहे की जी कष्टानं मध गोळा करते, प्रत्येक फुलात जाऊन लांब लांब जाऊन कण कण आणून मध गोळा करते, आपल्या घरात मध साठवते. आणि शेवटी काय होतं तर मध नेणारी माणसं येतात, मधमाशांना हाकलतात आणि पोळं पेटून तो मध घेऊन जातात. थोडक्यात असं आहे ही कष्टानं मोठमोठी एवढे करून संपत्ती आपण गोळा करतो आणि ती न वापरता, ती दानधर्मात किंवा सत्कार्यात व्यय न करता केवळ आपण जर ती संपत्ती साठवून ठेवू तर एक दिवस आपल्यावरती पारधी जसा त्या मधमाशांकडून आला तसाच काळ आपल्यावरती झेप घालून ही सगळी संपत्ती आपल्याकडनं काढून घेईल. तेव्हा संचय करणे हे अतिशय वाईट आहे, हे मी मधमाशांच्याकडून शिकलो असं महाराजांनी सांगितलं. ह्यानंतर महाराज हत्ती हा एक हत्तीण हा एक गुरु मानतात. तर हत्तीला पकडण्यासाठी या हत्तीणीचा उपयोग पूर्वी केला जायचा. तर एका ठराविक अंतरावरती हत्तीनं बांधलेली असायची आणि तिच्या जरासा अलीकडे एक मोठा खड्डा काढून त्यावरती वेगवेगळे असे पालापाचोळा पसरला आहे की ज्याला जमिनीचा भास होतो असं ते ठेवलेलं असायचं. तर त्या हत्तीणीकडे पाहिल्यानंतर मोहाने अंध होऊन तो हत्ती तिला स्पर्श करण्यासाठी पळत जातो आणि ती जमीन आहे काय ह्याचं भान न राहता तो त्या खड्ड्यात पडतो आणि शेवटी त्याला पकडतात. म्हणजे एका हत्तीणीच्या मोहापोटी हत्तीला हा विवेक राहत नाही आणि तो सापडतो. म्हणून मी तिच्यापासून हा विवेक घेतला की कोणत्याही बंधनात आपण सापडायचं नाही आहे. आणि ह्याच्या पुढचा महाराजांचा एक गुरु आहे तो आहे हरिण. तर हरिण हे नादानी संगीताने लुब्ध होतं आणि सापडतं, म्हणून कोणत्याही कलेमध्ये म्हणजे थोडक्यात कलेच्या मोहामध्ये पडू नये असं महाराज म्हणतात. परंतु आपण गुरुचित्र जर वाचाल तर गायनी माझं प्रीती महाराजांनी म्हटलेलं आहे, कारण शेवटी गायन हे नाद ब्रह्म आहे आणि त्याचा कुठल्याही गोष्टीचा योग्य वापर हा कल्याणकारकच असतो. अतिवापर, साखरसुद्धा अति खाल्ली की माणसाला मधुमेह होतो, तर कोणची गोष्ट अति झाली की वाईटच आहे हेच यातनं आपल्याला कळतं. तर महाराजांचे इतर गुरु आपण पुढच्या प्रवचनामध्ये बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज.